ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः। चैतन्यशाश्वतः शान्तो व्योमातीतो निरञ्जनः बिन्दुनादकरातीतः तस्मै श्रीगुरवे नमः। ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमाला विभूषितः भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः। अनेकजन्मसम्प्राप्त कर्मबन्धविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोर्पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः। न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरु श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतं गुरोर्परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव
याच्या आधीच्या पाठामध्ये आपण पाहिलं की काय काय असायला पाहिजे आपल्याकडे गुण, काय काय मागितलं परमेश्वराला, काय काय मागितलं. या शिष्यांनी परमेश्वराला काय काय मागितलं की आम्हाला तू काय दे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शुद्ध मन दे, तीक्ष्ण बुद्धिमत्ता दे, विनम्रता दे. आमची जी इंद्रिय आहेत त्या आमच्या इंद्रियांनी म्हणजे कानांनी ह्याच्या त्याच्या टवाळके नको ऐकू दिवस आम्हाला. म्हणजे काय, फालतू गोष्टींकडे आमचे कान जाऊ देऊ नकोस. या जीवनाचं सार्थक होऊ दे आमच्या. परब्रह्म जर प्राप्त करून घ्यायचं आहे तर किती उंची विचारांची गाठायला हवी आहे. एक सुद्धा विचार दुसऱ्याबद्दल हलक्या प्रतीचा येता कामा नये. हे आपण यातनं शिकलो. आमच्या वाणीतून फक्त चांगलंच बोललं जाऊ दे, पण ते नुसतं वाणीतून नाही, मनातून जो विचार निघाला आणि तो वाणीतून येतोय तर तो मनातून सुद्धा मुळात चांगलाच सद्विचार येऊ दे. एवढी जर उंची आपण गाठली तरच आत्मप्राप्ती करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं, नाहीतर येत नाही. फार छोट्या छोट्या गोष्टींच्या आहारी जाऊन आम्ही फार मोठ्या मोठ्या गोष्टी गमावतो. आणि ज्यावेळी इतकं साधकाचं मन इतकं शुद्ध होतं की आता काही म्हणजे व्यावहारिकरित्या बघा थोडी थोडी या विषयाला कलाटणी आहे. हे उपनिषद अतिशय वेगळ्या अंगाने जाणारा आहे, तसा आपण विचार करणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे जी एखाद्या संसारी माणसाला खटकणार आहे. आम्हाला कशाचीही अपेक्षा नाही, आम्हाला फक्त परब्रह्म प्राप्त करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या विचारांची उंची गाठली पाहिजे, आमची बुद्धी तीक्ष्ण केली पाहिजे. बुद्धी दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी तीक्ष्ण करायची नाही आहे, तर ती बुद्धी स्वतःचं कल्याण करायसाठी तीक्ष्ण करायची आहे. संसारातल्या कोणत्याही गोष्टी आम्हाला नको आहेत, आम्हाला आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे. संसारी माणसाला हे खटकेल, परंतु खटकायची गरज तरी आहे का आपल्याला? रोजचं जीवन जे आपण जगतो कितीतरी वेळा अशा येतात की आम्हाला भगवंताला काही मागावंच लागत नाही, सगळं मिळत असतं. कारण या देहामध्ये हा संसार करण्याचं सगळं सामर्थ्य आहे. या देहामध्ये, या मनामध्ये आणि या बुद्धीमध्ये संसार करण्याचं सगळं सामर्थ्य आपसूक आहे. इतक्या हलक्या प्रतीच्या गोष्टी भगवंताला मागण्याची गरज नाही. एक छोटा मुलगा शाळेत जातो, त्याचं इंग्लिशचं पुस्तक उचलून ठेवायचं, त्याचं सॉंग्सचं पुस्तक उचलून ठेवायचं, मॅथ्सचं पुस्तक उचलून ठेवायचं, त्याची पेन्सिल उचलून ठेवायची. मग त्यांनी एक एक मागायची, मला आता पेन्सिल द्या. मग ती तो पेन्सिल घेणार, मग ती तो ठेवायला देणार, मग पुन्हा रबर घेणार. असं करतो का आपण? नाही. त्याला त्याची बॅग देऊन टाकतो, बाळा तुला पाहिजे तेव्हा पाहिजे ते तू यातलं घे, संपलं.
परमेश्वराने सगळं काही दिलेलं आहे. आपल्या कर्मानुसार, आपल्या वासनांनुसार जी या देहाकडनं कर्म व्हायला हवी आहेत, ते सगळी साधनं देऊन आम्हाला पाठवले. सगळी इक्विपमेंट्स आमच्याजवळ आहेत. म्हणजे आता माझं जे कर्म आहे त्याच्यासाठी माझी बुद्धी पुरेशी असते. माझ्या मनात योग्य माझ्या कर्माला अनुसरून विचार येतात. माझ्या देहाकडून कर्मासाठी जसं काही आवश्यक आहे ते सगळं केलं जातं त्या वेळेस. दुसऱ्याचा स्वभाव, दुसरा काय करतोय, दुसरा कुठे चालला आहे, तसं मला करायचं असेल तर मग मला उलट जमणार नाही. म्हणजे परमेश्वराने आम्हाला सगळं देऊन पाठवलं आहे, सेल्फ डिपेंडंट केलेलं आहे. त्यामुळे संसाराच्या गोष्टी परत एक गोष्ट भगवंताला मागण्याचीच गरज नाही आहे. आपण अधिक सामर्थ्यवान व्हावं. उलटे विषय खूप येणार आहे त्याच्यात. आता पहिल्या पातळीवर आपल्याला सांगून टाकलं आहे त्यांनी की हे शिष्य, आता गुरूंनी त्यांना मेडिटेट करायला दिलेले 4 मुद्दे. तर हे शिष्य अतिशय विनम्रतेने म्हणत आहेत की आम्हाला जे काही साधन मिळालं ईश्वराकडून, मन, बुद्धी, ते सगळं आम्ही याच कार्यासाठी घालू, आत्मप्राप्तीसाठी काय लागतं, मुळामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट काय असेल तर शुद्ध मन, अतिशय पवित्र मन असावं लागतं. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण असावी लागते. या 2 गोष्टी आणि देहाचं सामर्थ्य हवं. देहाचं सामर्थ्य नसेल तर काहीच करता येणार नाही. इंद्रिय सगळी चांगल्या कामासाठी आम्ही वाहून देतो आहोत असं सांगतायत हे शिष्य. कुठल्याही वाईट कामामध्ये आमची इंद्रिय आम्ही ठेवणार नाही. जगामध्ये जे चांगलं असेल तेच फक्त आम्हाला ऐकू येऊ दे. जगामध्ये जे अतिउच्च असेल, डोळे तर आमचे सगळीकडे फिरतील, कोण काय करतो, पण तरीही आम्हाला फक्त चांगल्याच गोष्टींवर आमची दृष्टी खेळून राहू दे. चांगल्याच विचारांमध्ये, परमेश्वराच्या विचारांमध्ये आमचं मन रमू दे. इतर घाणेरड्या गोष्टीत आमचं मन रमू द्यायला नको, अशी प्रार्थना आहे यांची. बेसिकली मनुष्य असा निरपेक्ष तयार झाल्यानंतर इथे आचार्य फार खुश नाही आहेत. तुम्हाला आधीच्या मंत्रांमध्ये सांगितलं मी, आधीच्या प्रकरणात, की उलट ते शिष्यांना ते गुरु हेच सांगतायत. म्हणजे लोकांना काय वाटतं खरं तर की हे जे अध्यात्म आहे हे संसारापासून फार दूर नेतं आणि म्हणून लोक जॉईन होत नाहीत या गोष्टींसाठी. त्यांना वाटतं नको, संसारात आपलं दुर्लक्ष होईल. तसं नसून हे जीवनाच्या किती जवळचं आहे हा विचार इथे जास्त मांडलेला आहे. तर आचार्यांनी आधीसुद्धा मुलांना सांगितलं होतं, काय त्यांना जाणीव दिली होती, तुम्ही आत्ता ही वेदविद्या जाणता आहात, मान्य आहे, हे सगळं करता आहात तुम्ही आणि कराच, हे तुमचं वयच आहे शिक्षणाचं. परंतु इनडायरेक्टली त्यांना काय शिकवलं होतं, आपला जन्म जो असतो तो आई वडिलांपासून, म्हणजे आई आणि वडील हे आपले पहिले देव आहेत आणि पुढे तुम्ही होणार आहात देव, याची त्यांना जाणीव दिली होती. ह्याच्यापासून कोणी दूर होत नसतो, म्हणजे सर्वसामान्यपणे.
आणि म्हणून ह्याची सुद्धा त्यांना जाणीव दिली होती. माणसाचं एक स्वाभाविक जीवन कसं असतं, फार ओढाताणी करून ते काय वनातच राहायला सांगत नाही, वैराग्यच निर्माण करायला सांगत नाही. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. आता हा मुद्दा एवढ्यासाठी आठवून दिला की सगळ्या बाजूनी शिष्यांची हे प्रगती कशी होईल, अति उच्च प्रगती, हे गुरु पाहत आहेत. प्रत्येकाला परिपूर्णपणे आत्मतत्व जाणणं आलेल्या शिष्यांपैकी प्रत्येकाला हे अशक्य आहे केवळ, कारण त्याला अतिशय तीक्ष्ण बुद्धिमत्ता लागते. पण तरी त्याला निर्माण होणारं वातावरण तरी चांगलं असायला पाहिजे का नाही? वातावरण तरी चांगलं व्हायला पाहिजे माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या बुद्धीमध्ये. आत्मतत्व किती प्राप्त होतं म्हणण्यापेक्षा कोणची का स्टेज येईना त्याची, पण वातावरण आणणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्या स्टेजला काय सांगितलं आहे, तुम्ही आता गुरुकुलात आला आहात. आता विषय काय? परब्रह्म. मग विषय जर परब्रह्म आहे, त्या परब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी कशाची अपेक्षा आहे? आत्ता सांगितल्याप्रमाणे शुद्ध मन, तीक्ष्ण बुद्धी, इंद्रिय सगळी भगवंताच्या ठिकाणी लावणं आणि समर्पण भाव हवा. हे सगळं हे झाल्यानंतर आत्ताचा जो आजचा मंत्र आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्यावरून कळेल की अध्यात्म हे सांसारिक जीवनाच्या खूप दूर तपोवनात जाऊन काहीही सांगत नाही, काहीही सांगत नाही. ते संसारातच राहून करायला सांगतं. जे कोणी आम्हाला साधू संत स्वामी दिसतात तर त्यांना तो विचार दिला गेला आहे इतकंच, प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं आहे. आणि म्हणून ते काय फक्त साधू संतच तयार करतात असं काही नाही. मनाने साधू झाला पाहिजे फक्त मनुष्य, मग तो कोणत्याही का मार्गाने, संसारी मार्गाने जाईनात किंवा संन्यासी मार्गाने जाईनात, पण तो काय झाला पाहिजे? मनाने तो साधू, मनाने तो सज्जन झाला पाहिजे. एवढंच फक्त आहे. अशाच मनामध्ये आणि अशाच तीक्ष्ण बुद्धीमध्ये हे आत्मतत्व राहू शकतं, प्रवेश करू शकतं. आता आजचा जो मंत्र आहे तो ह्याच्याशी कनेक्टेड आहे. आवहन्ति वितन्वाना कुर्वाणा चरिमात्मनः वासांसि मम गावध अन्नपाने च सर्वदा ततो मे श्रियमावह लोमशं पशुभिः सह स्वाहा आमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा विमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा प्रमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा दमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा शमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा. काय म्हणतात? आवहन्ति वितन्वाना मम आत्मनः, माझ्या स्वतःसाठी. अचिराम म्हणजे ताबडतोब. वासांसीच गावहा तथा अन्नपाने म्हणजे नाना प्रकारची, विविध प्रकारची. वासांसी म्हणजे वस्त्र, गावहा गाई, आणि अन्नपाने खाद्यपदार्थ. सर्वदा नेहमी. आवहन्ति वितन्वाना म्हणजे हे सगळं देणारी आणि त्याचा विस्तार पण करणारी. कुर्वाणा, कुर्वाणा करणारी, त्या सगळ्या वस्तू निर्माण करणारी.
लोमश्याम पशुभिः सह. लोमश्याम, लोम म्हणजे काय माहिती आहे? अंगावर केस असलेले प्राणी, केसाळ प्राणी, मेंढे, बकऱ्या. श्रियम मे आवह, मला हे सगळं प्राप्त करून दे, ऐश्वर्य. श्रियम ऐश्वर्य. स्वाहा, स्वाहा, प्रत्येक गोष्टीनंतर स्वाहा, आणि ते मी तुलाच समर्पित करतोय असं जर आपल्या तोंडातून निघालं तर, परमेश्वरा मला ना आज याची गरज आहे, माझं हे संकट सोडव, स्वाहा. बस तुझ्यासाठी सगळं तुलाच समर्पित आहे, मला हे प्राप्त करून दे, मला आता त्या गोष्टीची खूप गरज आहे, स्वाहा. बस, म्हणजे त्याचा मोह नको आपल्याला, नंतर त्याचा मोह असता कामा नाही. फक्त ती गोष्ट घडण्यासाठी ते झालं की संपलं. अहंकार निर्माण व्हायला नको, मोह निर्माण व्हायला नको. म्हणजे काय, शिष्यांनी पहिला जो मंत्र म्हटला होता तो गुरूंच्या सांगण्यावरून, गुरूंनी त्यांना समजा साधना करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी काही त्यांना कन्सेप्ट्स दिलेले आहेत, 4 ते सगळे त्यांनी मनात ठेवले आणि मग त्यांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गुरुकुलात प्रार्थना केली. आता ते त्याही दिवशी तेही सांगितलं मी की ही जी प्रार्थना असते ती, तो जो मंत्र आहे तो अतिशय पॉवरफुल आहे आणि त्या प्रत्येक शब्दाचा, संस्कृत शब्दाचा मनामध्ये अगदी गहन अर्थ त्या शिष्यांना समजतो आणि ते त्या तत्वाशी एकरूप व्हायला बघतात. असं एकरूप झाल्यानंतरच आपल्याला ते परब्रह्म साध्य होऊ शकतं. अशा उंचीला मन जायला पाहिजे आपलं. एकरूपता आली पाहिजे. एकरूपता आली नाही तर त्याचा अर्थ काय आहे माहिती का, की मला हे आत्मतत्व प्राप्त करून घ्यायचं आहे, पण PhD सारखीच एक पदवी त्याच्यात मिळवायची आहे. मग ते नाही प्राप्त होत, मग ते प्राप्त होत नाही. अभ्यास का करतोय? पहिलं येण्यासाठी. पहिलं काय यायचं आहे? अहो मला लोकांनी चांगलं चांगलं म्हणावं म्हणून, बाकी काही नाही आहे. मला काय मिळवायचं आहे त्यातून? तसं नाही आहे ते, तसं नाही आहे. आपल्या मनाची उंची तेवढी वाढली पाहिजे. मग शिष्यांचीही प्रार्थना ऐकून त्याला पूरक असे गुरुसुद्धा प्रार्थना करतात. तुम्हाला कधीही गुरु असे दिसणार नाहीत गुरुकुलातले की ते आपले बसलेत अधिकारवाणीनी शिष्यांना सांगतायत. मग शिष्यांनीच प्रार्थना केली पाहिजे, गुरूंनी तर काय सगळं मिळवलं आहे असं कधीही म्हणत नाहीत. शिष्यां एवढेच गुरु परमेश्वरापुढे अतिशय विनम्र आणि अतिशय समर्पित आहेत. नव्हे तर ते शिष्यांमध्ये सुद्धा ईश्वरत्व पाहू शकतात. इतकंच काय, पण ते शिष्यांना स्वतःच्या इतकं पवित्र बनवू शकतात. त्यामुळे शिष्यांना त्यांच्याबरोबर राहून सवय होते की समोरच्यामध्ये ईश्वर पाहायचा. शिष्यसुद्धा गुरुमध्ये ईश्वर पाहतात. अहो त्या अननोन अशा निर्गुण निराकार अशा ईश्वराला समर्पित होणं थोडंसं कठीण आहे, पण समोर शिष्यांच्या समोर गुरु बसलाय त्याला समर्पित होणं सोपं आहे. आणि गुरु म्हणतात, यांना मी शिष्य कशाला म्हणू, यांना मी गुरुच म्हणतो, यांना मी परब्रह्मच म्हणतो, म्हणजे माझी सोय होईल, मला समर्पण करायला काहीतरी निमित्त मिळेल, यांच्याच ठिकाणी मी समर्पित करतो. म्हणजे बघा या जीवनात कसं वागायला पाहिजे. आपण फार वेगळे हिशोब करतो प्रत्येक गोष्टीचे आणि खूप वरवर करायला बघतो. कोणीतरी आपल्याला काहीतरी खटकेल असं काहीतरी बोलतं, आपल्याला ते आवडत नाही. नाही आता ह्याच्याशी आहे ना
संबंधच कमी केले पाहिजे, याला ना धडाच शिकवला पाहिजे. ह्याच्यावर अशी वेळ येऊ द्या, आता मी वाटच बघतो, असं आपण म्हणतो. पण त्याच्याऐवजी काही का असेना माझी सोय झाली, ह्याला आज समर्पित होण्याची. मनातल्या मनात त्याला काही जाऊन नाही सांगायचं, त्याच्या काही पाया नाही पडायचं, किंवा आपल्याला आवडणार नाही अशी एखादी गोष्ट कोणी बोललं, मनातून धन्यवाद यायला पाहिजेत. का माहिती आहे, सगळं जग असंच चाललेलं आहे. कारण परमेश्वराचं कम्युनिकेशन होत असतं, पण आपल्याला ना त्याची भाषा कळत नाही. इतकं तो आपला फायदा बघत असतो की हा आता बाकी सगळ्यामध्ये याचे विचार खूप चांगले आहेत, पण काय करायचं, याला गची बाधा झाली आहे, अहंकार झाला आहे, त्याच्यामुळे हा मागे पडतोय. मग काहीतरी खटकवतो तो परमेश्वर, आणि मग कोणीतरी काहीतरी बोलतं, पण तरीही हा काही ठिकाणावर येतच नाही. कारण परमेश्वराचं कम्युनिकेशन समजायला फार अतिशय तितकं एकरूप व्हायला लागतं, मग ते बरोबर समजायला लागतं. नाही, हे काय आहे, परमेश्वराचीच लीला आहे बरं का. मला काहीतरी अहंकार माझा वाढत चालला होता, अहंकार वाढून कसं चालेल, समर्पण झालं पाहिजे परमेश्वराला. मग ते निर्गुण निराकार परमेश्वराला समर्पण होत नाही, म्हणून हा आलाय निमित्त म्हणून. मला आवडणार नाही असं बोलतोय, पण कुठेतरी मी कमी पडतोच की नाही. माझा अहंकार याने कट केला. धन्यवाद, धन्यवाद, मनातल्या मनात धन्यवाद द्यायला पाहिजेत त्याला. गुरुची ही जी दृष्टी आहे ती शिष्यांना आणि शिष्यांना तयार करण्याची गुरुची मात्र इथे कमाल आहे. आता पहिल्या मंत्रामध्ये माझं मन चांगलं असू दे, माझी बुद्धी तीक्ष्ण असू दे, चक्क गुरु म्हणतायत, मुलांची आता एवढी तयारी झाली आहे, परमेश्वराला सांगतायत, शिष्यांची एवढी तयारी झाली आहे बरं का, आता पूर्णपणे शुद्ध होण्याची त्यांची तयारी आहे, पूर्णपणे अहंकार तुझ्या चरणी वाहून टाकण्याची त्यांची तयारी झाली आहे मनाची. आता डायरेक्ट परब्रह्म नसतं हो मिळत, खायची गोष्ट आहे का ती. ते परब्रह्म मिळण्यासाठी अजून अतिशय खोलामध्ये कित्येक जन्मांपूर्वीपर्यंत खोल गेलेले जे विचार आहेत अहंकाराचे, मुरलेली मुळं आहेत जमिनीतली, ती कितीतरी दोन पुरुष खोल ते खणायला लागणार आहे, त्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत माणसानी करायचं काय, त्याला देह आहे बरं, त्याला संसार आहे, सगळंच आहे, ह्याचाही विचार केला आहे. आणि म्हणून ते काय म्हणतायत, तुम्हाला आता कळलं असेल या श्लोकाच्या अर्थावरून, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, आणि अजून आपण पुढचा अर्धा भाग वाचलाच नाही आहे. ब्रह्मचारिणः मा आयन्तु स्वाहा. ते काय म्हणतात गुरु, माझ्याजवळ जास्तीत जास्त ब्रह्मचारी लोक येऊ देत. काय करण्यासाठी, विद्या मिळवण्यासाठी. अशी यज्ञात आहुती टाकताना ते म्हणतात, ब्रह्मचारिणः प्रमायन्तु. म्हणजे काय, कसे ते येऊ देत माझ्याकडे, अतिशय त्या ज्ञानासाठी तहानलेले ते असू दे, पिपासू असू दे, असे ब्रह्मचारी माझ्याकडे येवत. स्वाहा ही दुसरी आहुती तुला देत आहे. ब्रह्मचारिणः दमायन्तु. आणि हे कसे आले पाहिजेत, दमन करणारे, म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवणारे शिष्य आले पाहिजेत. गुरूंची प्रार्थना बघा कशी आहे. नंतर कसे, स्वाहा म्हणून तिसरी आहुती देत आहेत, ब्रह्मचारिणः शमायन्तु.
आणि हे ब्रह्मचारी त्यांची इंद्रिय दमन करणारे आणि मनाचं शमन करणारे, म्हणजे मनाला ताब्यात ठेवणारे असे ते येवोत माझ्याकडे शिष्य छात्र ही चौथी आहुती तुला देत आहे. म्हणजे शिष्यांबरोबर गुरूंनी सुद्धा प्रार्थना केलेली आहे. हा शेवटचा भाग माझ्याकडे शिष्य कसे येवोत हा भाग गुरूंच्यासाठी बरोबर आहे. आता जो पहिला भाग होता, काय केलं पाहिजे आत्ताच म्हटलं ना मी की एकदा ही प्रार्थना केली. तुम्ही मला सांगा ना, तुम्ही आणि मी आपण सुद्धा असं करू शकतोय का की सगळं संसार टाकून आता 24 तास आता उपनिषदांचा अभ्यास करतो, म्हणजे 24 तास आता आपल्याला आत्मतत्व प्राप्त झालं पाहिजे असं आपण करू शकतो का? तर नाही. प्रत्येकाला वेगवेगळं, आपण संसार आहेच, पोट पाणी सांभाळणं याचा अर्थ संसार, कोणाचा लहान असेल कोणाचा मोठा असेल. मग आता ते मन त्या आत्मतत्वाच्या प्राप्तीसाठी तेवढं तयार व्हावं, इथपर्यंत आपल्याला काय पाहिजे? स्वस्थता हवी की नको? स्वस्थ मनानेच आपण आत्मतत्व प्राप्त करू शकतो. पार अशा टोकाला जाऊन चालत नाही की आम्हाला कोणत्याही अडचणी येऊ देत, पण आम्ही आत्मतत्व प्राप्त करूनच राहू, इतकी आपल्या मनाची तयारी अजून झालेली नाही आणि तशी व्हायची गरज नाही आहे. जर ते कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत असेल तर शरीर मन बुद्धी चांगल्या पातळीवर ठेवण्यासाठी आणि त्याला समत्व प्राप्त होण्यासाठी. पण पहिली सांगितलेली जी स्टेप आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. काय स्टेप आहे पहिली? की माझं मन, इंद्रिय, बुद्धी हे सगळं काय होऊ दे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करू दे. माझा जो अहंकार आहे मग परमेश्वराच्या चरणी वाहिलेला आहे, त्याला समर्पित करून टाकलेलं आहे. असं जेव्हा माणसाचं मन होतं त्यावेळीच तो अधिकारी आहे संपत्ती मागण्याचा. हे भगवंतानी गीतेत लिहायला हवं होतं असं मला वाटतंय की पहिल्यांदा मन चांगलं करा आणि मग आयुष्यात तुम्ही समृद्धी मागा. समृद्धी आधी आली तर मन चांगलं होण्याची वाटच बघू नका. कधीच ते होणार नाही. आत्मतत्वापासून लांब जायचं असेल तरच समृद्धी आधी मागा. आणि सगळं विश्व ह्याच्यावरच चाललेलं आहे. कारण समृद्धी मागणं, समृद्धी प्राप्त करणं हा शॉर्टकट आहे. आणि समृद्धी ही कशासाठी हवी आहे हा एक मूळ मुद्दाच आहे. समृद्धीमुळे आमचं मन शांत राहून, म्हणजे समृद्धीमुळे मोहात पडायचं नाही आहे, तर समृद्धीमुळे आमचं मन जिथल्या तिथे शांत राहील आणि मग आम्ही त्या परमेश्वराशी एकाग्र पाहू शकू, एकरूप होऊ शकू. एवढ्यासाठी आम्हाला समृद्धी दे. त्याच्यानंतर ते म्हणतायत ना की शिष्य या आश्रमात येणार म्हणजे इथे त्यांना दूध पाजण्यासाठी. शिष्यांकडनं मी सांगितलं ठराविक काही रक्कम ठरलेली नसायची. शिष्य अतिशय गरिबीचा पूर्वीचा काळ होता. शिष्य तिथे यायचे. प्रथमतः त्यांना सगळे खाण्यापिण्याच्या सुखसोयी, आश्रमात राहण्याची व्यवस्था हेच दिलं जायचं. दक्षिणेचा विचार नव्हता, पण गुरुनी शिकवलेल्या ज्ञानाला दक्षिणा दिलीच पाहिजे, म्हणून जो तो आपल्याला पाहिजे ते आणि तसं जास्तीत जास्त द्यायचा. फी हा प्रकार नव्हता. त्याच्यामुळे
जर ही मुलं आत्मप्राप्ती करण्याकरता माझ्याकडे येणार आहेत, तर त्यांना न्हावून काढता येईल इतकं दूध दुभतं, मग त्याच्यासाठी गाई म्हशी गरज आहे माझी ही. त्यांना त्यांचं पोषण करण्यासाठी. आता मनाचे संस्कार हे डायरेक्ट खाण्यावरच अवलंबून आहेत. खाल्लं जर कमी तर मन आपलं वाईट विचारांनी भरायला सुरुवात होते. स्वास्थ्यता राहत नाही, शरीराला स्वास्थ्यता राहत नाही, मनाला. आता हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे दोन कुठलीही टोकं आणून एकदम इलॉजिकली जोडता येत नाहीत. कारण आता तुम्ही म्हणाल की पूर्वी तर मग मन चांगलं होण्यासाठी, मन शुद्ध किंवा आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी पूर्वी तर हवा खाऊन राहायचे, झाडाची वाळलेली पानं खाऊन राहायची. मग ते कसे काय सात्विक होते? तर त्याच्या काही स्टेप्स आहेत. एकदम घरातून आलेले हे विद्यार्थी, हे शिष्य जे आहेत, किंवा तुम्ही आम्हीसुद्धा, त्यांना कशा प्रकारच्या जेवणाची सवय आहे त्याच्यानुसार आधी काय आहे अपेक्षित माहिती आहे का? आधी देह फिट ठेवणं. फिट म्हणजे काय? सगळं त्याला गेलं पाहिजे, विटॅमिन्स सगळी. तो फिट झाला चारी बाजूनी की मग हळूहळू आपण खाण्यापिण्याच्या सवयी त्याला लावू शकतो. पहिल्या स्टेजला मेडिटेशन करायचं म्हणून उपास करायचे हे होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे ज्याची जशी कामं आहेत, कुणाची कष्टाची कामं आहेत, कुणाची कुणाला शरीराचे कष्ट आहेत, कुणाला मनाचे कष्ट आहेत, कुणाला बुद्धीचे कष्ट आहेत, त्यानुसार ती भूक लागणार आहे आणि त्यानुसार ते खाणं. पण खाण्यामुळे वृत्ती निर्माण होतात. आणि त्याच्यामुळेच आपली बुद्धी चालते. नाही तर तुम्ही खाल्लं नाही तर डोकं चालत नाही, डोकं सुन्न होतं, डोकं चालत नाही. म्हणून भरपूर समृद्धी नांदू दे, जेणेकरून आत्मप्राप्तीसाठी येणारे जे शिष्य आहेत त्या शिष्यांना मला समृद्धीमध्ये ठेवता येऊ देत. म्हणजे मग त्यांचं मेंदू चालेल आणि म्हणजे ते एवढं कठीण शास्त्र शिकू शकतील. खूप मोठा विचार आहे हा. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपल्या दृष्टीने जे शिकायचं आहे म्हणजे असा विचार आपण कधी केला नाही. हा मंत्र आज वाचून मगाशी मला धक्काच बसला. पहिल्यांदा सांगितलं ते काय सगळं मान्य आहे की आमचे विचार चांगले होऊ देत, आमचं ईश्वराशी एकरूपत्व होऊ दे, नंतर आमचं मन चांगलं होऊ दे, आमची इंद्रिय वाईट गोष्टींकडे वळायला नको. सगळं ठीक आहे ना, मान्य आहे म्हणजे ते. पण दुसऱ्या मंत्रामध्ये कलाटणी मिळाली आहे, त्याला वेगळा दृष्टिकोन मिळालेला की ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे, तोच भरभराट होण्याचा अधिकारी आहे. भरभराट झाली आणि शस्त्रास्त्रांनी मारून टाकलं,
खूप शस्त्रास्त्र मिळाली आणि मारून टाकलं कोणाला तरी. उपयोग काय आहे त्याचा? काहीच उपयोग नाही. ज्या ताकदीने श्रीकृष्णाने कर्मण्येवा अधिकारः ते लिहिलंय श्लोक, त्या अधिकारानेच श्रीकृष्णाने हे लिहायला हवं होतं की प्रथम मन शुद्ध, बुद्धी तीक्ष्ण, आणि नंतर समृद्धी मागायची. समृद्धीचा अधिकारी तोच आहे की ज्याचं मन शुद्ध आहे. आणि मन शुद्ध आहे यात तुम्ही आम्ही सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत. ते मन शुद्ध कसं आहे ते दिसतं. नकळत मनाचं जे शुद्धीकरण आहे ते सगळ्यांच्याच लक्षात येतं, अतिशय नकळत. असंस्कृत ज्यांची बुद्धी आहे त्यांच्या हातात समृद्धी पडली तर काय होईल? कारण प्रत्येक जण हा जो आहे तो समाजाचा घटक आहे. आपल्याला कळत नाही, आपण समाजाचे घटक आहोत. समाजाचे घटक आहोत म्हणजे काय? आपलं वागणं सगळं समाजात झिरपतं. फार मोठी जबाबदारी आहे आपली. आपल्याकडे परमेश्वराने 6 आयुध दिली आहेत. हे आहेत षड्विकार. त्या आयुधासारखी काय हलवत बसायची गरज नाही आहे. जो येईल त्याला मारायचं. वेळेप्रसंगी ती आयुध चालवायची आहेत. आयुध चालवायची म्हणजे काय करायचं माहिती आहे? त्यांनी काम करायचं आणि ठेवून द्यायचं कव्हरमध्ये घालून लगेच. जास्तीचा कोणताही वापर करायचा नाही. ह्याच्यासाठी काय पाहिजे आपल्याला? आधी मन शुद्ध झालं पाहिजे, इंद्रिय ताब्यात पाहिजेत, इंद्रियांचं दमन झालं पाहिजे. कुठलीही गोष्ट समोर आली, झाला मोह, केलं का मोकळं करून मोकळं झालं, असं नाही होता कामा. कुठलीही गोष्ट समोर होऊ दे, करून मोकळं, असं नाही होता कामा. इंद्रियांचं दमन झालं पाहिजे, मनाचं शमन झालं पाहिजे, मन कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. आणि मग तोच खरा कर्मण्येव अधिकारः ते. ह्याच्याप्रमाणे मन शांत असणारा, मन पवित्र असणारा, बुद्धी तीक्ष्ण असणारा, त्याचाच फक्त अधिकार आहे समृद्धी देवाला मागण्याचा. बाकी कोणाचाही अधिकार नाही आहे. कारण तुम्ही एकदा का ही समृद्धी मागितली आणि त्याचा तुम्ही गैरवापर करता आणि जन्मानुजन्म तुमची सुटकाच होत नाही आणि पुढच्या जन्मात त्यांना काही आठवतच नाही. त्याच्यामुळे आणखीन त्रास जास्त. अरे मी तर चांगला वागतोय तरी हे असं कसं होतंय?
काय 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 वाटत राहतं नवीन नवीन. देव माझा अंत का पाहतोय. अरे ते एवढी जन्मानुजन्म न संपणारीच पाप केलेली आहेत. स्वतःनेच स्वतःचा अंत पाहिलाय. आणि म्हणून आपण जेव्हा सुसंस्कृत बुद्धिमत्ता असेल, आपली सुसंस्कृत विचार असतील, तेव्हाच समृद्धी का मागायची आहे. फक्त आमच्या मनाला आणि बुद्धीला स्थिरता, हेल्दीनेस यावा. मन अरे संसार कसा करायचा आता, हे नाही आपल्याकडे, ते नाही, असं नको व्हायला. कारण काय, पुढचं सांग, साधायचं आहे ना मोठं प्रकरण. अशा रीतीने शुद्ध झालेलं मन जर समृद्ध झालं गोष्टींनी आजूबाजूच्या, तर ते मन आत्मतत्वासाठी काम करू शकेल ना. ते मन जर थकून गेलं चिंता काळजी यांनी, तर त्या आत्मतत्वावर काम कसं करेल. आणि म्हणून आत्मतत्व ज्याला साधायचं इतकं काही वरवर नाही आहे हा अभ्यास. तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नुसतं परमेश्वराला बाबा मला आत्मतत्व प्राप्त करून दे असं म्हटलं की होत नाही. खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, नाजूक खूप गोष्टी आहेत. मनाने अतिशय पवित्र आणि बुद्धीने अतिशय तीक्ष्ण निर्मळ असे जे लोक आहेत, त्यांना समृद्धी प्राप्त व्हायला हवी आहे. त्याचं कारण आहे, आत्मतत्व प्राप्त होण्यासाठी मन अतिशय सुदृढ पाहिजे, बुद्धी अतिशय स्थिर पाहिजे. काळज्या बेळज्या असतील तर ते काय आपण करणार, शक्य नाही आहे. म्हणजे ऋषींचं म्हणणं थोडक्यात काय आहे माहिती का, धनदौलत समृद्धी तुम्ही मागता, पण ती इच्छा ही आपल्या स्वतःसाठी चांगली केव्हा ठरणार आहे, जेव्हा बुद्धी आणि अंतःकरण उदात्त झालेले असतील, तेव्हा आपल्यासाठी ती चांगली ठरणार आहे. नाही तर काहीच उपयोग नाही. मनात वाईट विचार असतील तर त्याचा वाईट उपयोग करून घेणार. असं ऐश्वर्य तू मला प्राप्त करून दे असं गुरु सांगतायत. काय आहे माहिती का, आपण शेवटी हेच विसरतो. म्हणजे काय, खरं तर खूप साधं सोपं आहे, अतिशय साधं सोपं. मला पुण्याला जायचं आहे, त्याच्यासाठी मला बस आणि रिक्षा उपयोगी पडणार आहे, नाही तर मला कॅब उपयोगी पडणार आहे.
म्हणजे अत्यावश्यक आहे ना, पुण्याला जायसाठी अत्यावश्यक आहे. मी काय चालत नाही जाणार, मी काय सायकलने नाही जाणार. आता तेवढंच अत्यावश्यक आहे ना. पुण्यात जिथे काम आहे तिथे गेल्यावर ते कॅब आतमध्ये रूममध्ये नेऊन ठेवायची का काय? नाही. संपूर्ण ज्या जीवनाच्या सोयी सुविधा आहेत ना, त्या 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 काळासाठी आहे. त्याचा फार विचार करायला नको आहे. फार विचार करून सखोलतेने ते प्राप्त करण्याच्या मुळाकडे जर गेलं तर त्या वस्तू या सगळ्या माझ्या आहेत, माझ्या आहेत, माझ्या आहेत, मला रक्षण करायचं आहे त्यांचं, माझं आहे, हे कुणी घेऊ नका असं आपण म्हणतो. आणि शेवटी कसली वेळ येते माहिती का? अरे बापरे, एवढं सगळं माझं आहे आणि आता माझे हातपाय चालत नाही, आता हे मी कोणाला देऊ, कोणी घेत पण नाही आहे, माझा जीव जायची वेळ आली, आता मी गेल्यावर हे कोण घेणार, त्याच्यापेक्षा मी असेपर्यंत तरी मला देऊ देत, आणि ते घ्यायलाही कोणी नाही. अशी अवस्था प्राप्त होते शेवटी. आधी माझं माझं केल्यामुळे. नंतरची गोष्ट आधीच लक्षात यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी या कशा आहेत? कुठेतरी प्रवासाला जाण्यासाठी बस, लोकल, ट्रेन हे ठीक आहे, रिक्षा, हां, ते प्रवासापुरतं उपयोगाचं आहे ना. बाकी ते काम झालं की त्याचं महत्त्व संपलं. बाकी किती का ट्रेन असेल ना दिवसभर, आम्हाला काय करायचं आहे त्याचं? आम्हाला जेव्हा जायचं आहे तेव्हा ती ट्रेन आहे, विषय संपला. जीवनात सगळ्या गोष्टी या अशा आहेत. अरे संपत्ती संपत्ती आणि समृद्धी समृद्धी म्हणजे काय? म्हणजे काय? वस्तू मिळवण्यासाठी समृद्धी पाहिजे, मान्य आहे ना. एक एक सांगितलं ना तर धक्का बसेल. वस्तू मिळवण्यासाठी आम्हाला समृद्धी हवी. पुढे त्याचं रूपांतर कशात होतं? फक्त समृद्धीसाठी समृद्धी हवी. म्हणजे दुसऱ्याकडे हे तर आम्हाला कमी नको दिसायला. पण हा उद्देशच नाही आहे त्याचा. तू किती एक बस करून जातोस का? मग मी 3 बस करून जातो, अशासारखं ते हास्यास्पद आहे. म्हणजे मी ग्रेट. समृद्धी ही कशासाठी आहे? आपलं देह मन बुद्धी सुदृढ राहावं म्हणून जेवढ्या आवश्यक सुखसोयी आहेत तेवढ्या प्राप्त करण्यासाठी समृद्धी आवश्यक आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे. आश्रमाच्या पद्धतीप्रमाणे तिथे समृद्धी काय, तर त्यांना काय बाकीचं नकोच आहे ना. गुरूंना गाडी बंगला नको आहे त्यांना. त्यांना काय हवं आहे? त्यांचे विषय म्हणजे आत्मतत्वाची ओढ असलेले शिष्य येऊ देत, जास्तीत जास्त शिष्य येऊ देत. त्याच्यानंतर त्यांना आम्हाला अन्न पुरवता येऊ दे, त्यांना आम्हाला दूध पुरवता येऊ दे, त्याच्यासाठी गाई म्हशी दे. म्हणजे समृद्धी मन आणि बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी किंवा शरीराला कष्ट नको म्हणून स्थिर राहण्यासाठी मन आणि बुद्धी आहेत. बाकी त्याचा काही उपयोग नाही. शेवटी सगळं कशासाठी? जीवन चांगलं वाहून नेलं जावं आणि संसारामध्ये
आम्हाला बुडायला लागायला नको, अरे हे कसं करायचं, ते कसं करायचं. म्हणून समृद्धी हवी, हा फार मोठा मुद्दा इथे मांडलेला आहे. शेवटी कशासाठी काय असतं ते आपल्याला कळत नाही. कशासाठी काय, कुठे बाहेर जाताना कॅब केली, अरे मी कॅबमध्ये किंवा मोटार गाडीत मी चांगली दिसते म्हणून सारखं गाडीतच बसून राहिलं तर चालेल का? तशी संपत्ती ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यातही उद्देश काय आहे की ही संपत्ती एवढ्यासाठी मिळू दे, काय फार मला काही मौज मजा नाही करायची आहे त्याची. फक्त ती माझ्याजवळ असली म्हणजे माझ्या जीवनातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सुटू शकतील आणि मी आत्मतत्व प्राप्त करण्याकडे एकाग्र चित्त होऊ शकीन. एवढीच अपेक्षा आहे त्याची. त्याच्यामुळे या विषयाला इतकी छान कलटणी दिली आहे की आधी शिष्यांनी काय म्हणायला पाहिजे, असं आहे, माझं मन शुद्ध होऊ दे, माझी बुद्धी शुद्ध होऊ दे, असं. परंतु ही आता कशासाठी तुम्ही एवढी शुद्ध केली आहेत, जी तुम्हाला आयुध दिली आहेत परमेश्वरांनी, जे तुम्हाला आयुष्य दिलं आहे परमेश्वरांनी, ते कसं चालवायचं पद्धतशीरपणे, हे जर तुम्ही गुरुकुलामध्ये गुरुकडे शिक्षण घेतलं तर ते शिकवायची गरजच पडणार नाही. आपसूक तुम्ही तसं वागाल. परिपूर्ण असं जीवन गुरूंनी शिष्यांना समजावून सांगितलेलं आहे. याच्यावरून एक समजेल की वेदांमध्ये हे जे ज्ञान आहे, आता उपनिषद हा वेदांत म्हणजे प्रत्येक वेदाचं शेवटचा चॅप्टर म्हणा किंवा काहीही म्हणा, आणि वेद हे तुम्हाला आम्हाला वाटतात तितके छोटे नाहीत. वेद अगडबंब आहेत. त्यात एकेका वेदामध्ये वेदांताचा भाग म्हणजे 2-2, 3-3 उपनिषद आहेत. अफाट एक एक वेग. आणि म्हणून वेदांमध्ये परिपूर्ण असं जीवन माणसाचं कसं असावं, आदर्श जीवन, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काहीही जीवनामध्ये आलतू फालतू वागून त्यांनी म्हणावं की मला परब्रह्म प्राप्त व्हावं, असं होत नाही. पद्धतशीर म्हणजे आपण आत्तापर्यंत इतर सगळ्या उपनिषदांमध्ये शिकलो, कसं मन असायला पाहिजे, कसं समर्पित भाव असायला पाहिजे, दुसऱ्याबद्दल कसं वाईट विचार करायला नको, असं वगैरे, दुसऱ्यामध्ये परमेश्वर शोधायला पाहिजे, हे सगळं आपण शिकलो. पण त्याला आणखीन एक कलाटणी आहे इथे की असं मन बुद्धी शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला बेसिक गोष्टींची समृद्धीही असायलाच हवी, म्हणजे स्थिर जीवन निर्माण होतं. नाहीतर अस्थिर असलेला मनुष्य, या संसारामध्ये अस्थिर असलेला मनुष्य ते आत्मप्राप्ती करू शकत नाही. कारण आत्मप्राप्ती म्हणजे एक तप कमीत कमी 12 वर्ष लागू शकतात. ती किती का लागेल ना त्याचा विचार नाही, पण त्याच्या बरोबरीने संसार हवा. आणि खरं म्हणजे संसार आणि अध्यात्म या अतिशय 2 टोकाच्या गोष्टी असल्या तरीसुद्धा आपण छान मेळ साधलेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.